नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकातील पोलीस हवालदार सोडगीर, आसवले, पोलीस शिपाई मुंडे असे अवैध धंदे कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार सोडगीर व पोलीस शिपाई मुंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दारुंब्रे येथे ओढ्याच्या कडेला हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गोळमिश्रित कच्चे रसायन भिजत घातले आहे. अशी माहिती मिळताच सदर पथकाने तेथे जाऊन छापा टाकला असता त्यांना 60,000 रुपये किमतीचे 1200 लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन असा प्रोव्हिजन माल नाश करून महिला आरोपी हिच्या विरोधात शिरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या कारवाईत पोलीस हवालदार महाडिक, गाडेकर, पोलीस शिपाई सोनवणे असे अवैध धंदे कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तळेगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुदवडी येथे सुधा नदीच्या काठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन भिजत घातले आहे. सदर पथकाने तेथे जाऊन छापा टाकला असता त्यांना 52,000 रुपये किमतीचे 1,000 लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन जमिनीत पुरून ठेवलेल्या लोखंडी टाकीमध्ये मिळून आले. सदर लोखंडी टाकी व गुळमिश्रित रसायन नाश करून महिला आरोपी हिच्या विरोधात तळेगाव MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.